रहा अपडेट न्यूज। महिलेच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून सोन्याची पोत हिसकावली, भामट्यांचा पळ। चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरील राखुंडे नगर परिसरात दुचाकीवरून आलेल्या भामट्यानं महिलेच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी अज्ञात इसमा विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार राखुंडे नगर परिसरातील एक महिला शुक्रवार दिनांक 13 रोजी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास घरातील खरकटे पाणी बाहेर फेकण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या। पाणी फेकून त्या पुन्हा घराकडे परतत असताना अचानक दुचाकीवरून एक अज्ञात व्यक्ती वेगाने आली। काही समजण्याआधीच त्या भामट्यानं महिलेच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली व गळ्यावर झडप घालत गळ्यातील सुमारे 1,20,000 रुपये किमतीची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून दुचाकीवरून मालेगावच्या दिशेने पळ काढला। महिलेने आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्या सासऱ्यासह पती व परिसरातील नागरिकांनी धाव घेतली। त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे। या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 304(2) अन्वये चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान शहरात दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या। तसेच स्वतःला पोलीस किंवा सरकारी कर्मचारी असल्याचं सांगून वृद्धांच्या अंगावरील दागिने काढून घेण्याच्या घटनाही समोर आल्यात। आता महिलेच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून सोन्याची पोत लुटल्याच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या भामट्यांचा तातडीनं शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.